चिमूर तालुक्यातील माडसिंदेवाही रोडवर अडेगाव पुलाला लागून असलेल्या रस्त्यावर आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास ट्रक उलटल्याची घटना घडली। सुदैवाने यात चालक आणि क्लीनर बचावले असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही। वरोरा येथून एका खासगी रिसॉर्टवर सिमेंटच्या विटांनी भरलेला ट्रक विटा खाली करून खासगी रिसॉर्टवर वरोरा येथे जात होती। भरधाव वेगात असलेल्या ट्रक चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतात उलटली। पोलीस विभागाला याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन 1 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर ट्रक खाली दबून असलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात पोलीस विभागाला यश आले। या दोघांनाही उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले आहे। मी आता आहे चिमूर मासड मदनापूर पेपरडा पळसगाव सिंदेवाही मूल मार्गावर आहे। हा जंगल परिसरातून जाणारा हा मुख्य मार्ग आहे आणि ह्या मुख्य मार्गाच्या एक तासापूर्वी साधारणतः 1 ते 1.5 तासापूर्वी एक ट्रक आपण पाहू शकतो। तो ट्रक आहे तो या ठिकाणी पलटी झालेला आहे। आपण पाहू शकता हाच त्या ट्रकाची इथून चाके गेली आहे। आपण जर पाहिलं तर त्या चाकाचं काही गाडीचे स्पेअर सुद्धा या ठिकाणी पडलेले आहेत आणि किलोमीटर दगड सुद्धा तो बाजूने जाऊन पडलेला आहे। ट्रकची अवस्था जर पाहिली तर अतिशय निंदनीय आणि दयनीय अवस्था आहे। आपण पाहू शकता इथूनच ट्रक गेलेला आहे आणि साधारणतः 100-150 मीटरवर जाऊन ट्रक हा उलटलेला आहे। आपण पाहू शकतो तो किलोमीटरचा गोटा जो आहे तो त्या ठिकाणी पडलेला आहे। आपण पाहिलं तर किलोमीटरचा दगडचा गोटा जे गाडीचं काही तुटलं की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण पाहू किलोमीटरचा दगड तिथून तर इथे येऊन पडला, इतका मोठा दगड। एकदम भयंकर हा अपघात झाला। अपघात होतात, अनेक होतात, मात्र हा अपघात विचित्र झाला। आपण पाहू शकता हा तो ट्रक आहे आणि या ट्रकच्या खाली 2 जण दबलेले होते। साधारणतः त्यांना काढण्यासाठी 1 तास ऑपरेशन आपल्याला या ठिकाणी करावं लागलं आहे आणि त्या ऑपरेशनचे अनेक नागरिकांनी देखील सहकार्य केलं। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक जण होता, त्याचा हात अंदर दबलेला होता आणि मला काढा अशी त्याची ओरडाओरड होती। गावातले नागरिक आणि चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे नुकतेच वीरगाव गावात घडलेल्या वन विभाग वाघाने मारलेल्या घटनेकडे त्यांचं तिकडे प्रस्थान होतं, मात्र त्यांनी लगेच त्यांना जसं माहिती झालं तसं कुठलाही वेळ न घालवता ते घटनास्थळी दाखल झाले आणि जेसीबीच्या माध्यमातून त्यांनी दोघांना सुखरूप काढण्यात यश आलं। अपघात होतात, मात्र हा विचित्र अपघात झाला कसा? 2 जण या ठिकाणी दबलेले होते, काढायचं कशी संकल्पना नव्हती, जमाव होता, आजूबाजूच्या परिसरातील सगळे नागरिक जमलेले होते। आपण आता जरी पाहिलं तरी या ठिकाणी नागरिक बघायची मोठी गर्दी झालेली आहे। आपण जर दुसरा व्यक्ती पाहिला, आपण जखमी व्यक्ती, तर याच्या खाली तो दबलेला होता आणि जेसीबीच्या माध्यमातून त्यांना काढण्यात नागरिकांसह पोलीस डिपार्टमेंटला यश आलं। चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकर साहेब, महत्त्वाची भूमिका बजावणारे PSI दीप्ती मरकाम मॅडम यांनी जखमी होते त्यांना पाणी मारून दादा, एक माणुसकीचे दर्शन जर म्हटलं तर त्यांना दादा करून त्यांना धीर देणारे, त्यांच्या चेहऱ्यावर पाणी मारणारे, त्यांना 5-5, 2-2 मिनिटांनी धीर देणारे, काहीच नव्हतं आम्ही सोबत आहोत, असं माणुसकीचं दर्शन। माझ्या बाजूचे जर तुम्ही विंडोज जर पाहिलं तर अशा पद्धतीचं त्यांना माणुसकीचं दर्शन जे आहे ते चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम यांनी दिलं आहे। तब्बल 1 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर त्यांना ॲम्ब्युलन्सने जेसीबीच्या साहाय्याने दवाखान्यात नेण्यात यश आलं।